नमस्कार मित्रांनो. भारतीय राज्यघटनेतील 73वी घटना दुरुस्ती ही लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये आपण पंचायत राज व्यवस्था आणि त्यातील कलम 243 ए ते ओ मधील अत्यंत महत्त्वाच्या तरतुदींचा सविस्तर म्हणजेच डीप आढावा घेणार आहोत. सर्वात आधी आपण या विषयातील मुख्य कलमांवर एका दृष्टिक्षेपात नजर टाकूया. स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे कलम 243 ए हे ग्रामसभेशी संबंधित आहे. कलम 243 सी मध्ये पंचायतींच्या रचनेचा उल्लेख आहे. कलम 243 डी हे आरक्षणासाठी आहे. कलम 243 ई कालावधी निश्चित करते आणि कलम 243 के हे राज्य निवडणूक आयोगाच्या तरतुदी सांगते. चला तर आता यातील प्रत्येक मुद्द्याची सविस्तर माहिती घेऊया. सुरुवात करूया कलम 243 ए पासून, म्हणजेच ग्रामसभेपासून. ग्रामसभा हा पंचायत राज व्यवस्थेचा पाया आहे. गावातील मतदार यादीत नाव असलेल्या मी पुन्हा सांगतो, सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ही सभा बनते. येथे आपल्याला लोकशाहीचा थेट आविष्कार म्हणजेच डायरेक्ट डेमोक्रेसी बघायला मिळते. गावाच्या विकासाचे निर्णय घेणे आणि शासकीय योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड करणे हे ग्रामसभेचे मुख्य अधिकार आहेत. पुढील महत्त्वाचे कलम आहे 243 सी, जे पंचायतींच्या रचनेबद्दल सांगते. भारतात आपण त्रिस्तरीय म्हणजेच 3 टियर रचना स्वीकारली आहे. 1. सर्वात खाली गाव पातळीवर ग्रामपंचायत. 2. मध्यम म्हणजेच तालुका पातळीवर पंचायत समिती आणि सर्वोच्च जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद. या तिन्ही स्तरांवरील सदस्य हे थेट जनतेद्वारे निवडले जातात. मात्र वरच्या 2 स्तरांवरील अध्यक्ष जसे की सभापती किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष हे अप्रत्यक्षपणे निवडले जातात. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे कलम म्हणजे 243 डी आरक्षण. या कलमानुसार अनुसूचित जाती म्हणजेच एससी आणि अनुसूचित जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात. तसेच महिला आरक्षणाबाबत घटनेने किमान 33% आरक्षण बंधनकारक केले असले तरी महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी महिलांना 50% आरक्षण दिले आहे. हे एक मोठे पाऊल आहे. आणि आता शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, या सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुका कोण घेतं? तर त्याचे उत्तर आहे कलम 243 के, राज्य निवडणूक आयोग. येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेत नाही. यासाठी राज्यपालांमार्फत स्वतंत्र निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जाते. मतदार याद्या तयार करणे आणि ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेपर्यंतच्या निवडणुका निष्पक्षपणे पार पाडणे ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. तर मित्रांनो, ही होती 73व्या घटनादुरुस्तीतील पंचायत राजशी संबंधित महत्त्वाची कलमे. ही माहिती तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी किंवा सामान्य ज्ञानासाठी नक्कीच उपयोगी पडेल. धन्यवाद.